नंदुरबार गणेशोत्सवात श्री साई आर्ट इन्स्टिट्यूटच्या कलाकारांची रांगोळी आकर्षणाचे केंद्र। गणेशोत्सवानिमित्त नंदुरबार शहरातील गणपती मंदिर परिसरात श्री साई आर्ट इन्स्टिट्यूटच्या कलाकारांनी साकारलेली श्री गणेशांची मूर्ती स्वरूप भव्य रांगोळी नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे। आज सुमारास माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मंदिरात आगमन करून श्री गणेशांची आरती केली। तसेच कलाकारांनी रेखाटलेल्या रांगोळीचे कौतुकपूर्वक निरीक्षण केले। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर गावित म्हणाले की शहरातील तसेच जिल्ह्यातील कलावंतांना आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता आम्ही नेहमीच प्रोत्साहन देऊ। कलाकारांच्या प्रगतीसाठी हवी ती मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष श्याम मराठे, माजी नगरसेवक लक्ष्मण माळी, माजी नगरसेवक संतोष वसईकर, श्री साई आर्ट इन्स्टिट्यूटचे प्रमुख गौरव माळी यांच्यासह अनेक मान्यवर व कलाकार उपस्थित होते। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। साई आर्ट इन्स्टिट्यूट नंदुरबार यांचे सन्मान्य गौरव माळी व त्यांचे सर्व सहकारी यांनी सुंदर असं या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे। या ठिकाणी दरवर्षी ते वेगवेगळ्या ठिकाणचे ज्या गणपती स्थापना होते त्या स्थापनांचे दरवर्षी ते रांगोळी काढत असतात आणि त्यांची कला विशेष नाही तर मुंबई पूर्ण देशभर एक वाखाणली जाते। त्यांची ही कलाला निश्चितपणाने प्रोत्साहन मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून त्यांना निश्चितपणाने मदत केली जाते आणि मदत करताना त्यांना प्रोत्साहनही मिळत आहे। असे सुंदर असं कला आपल्या नंदुरबार शहरामध्ये आहे असे कोणालाही वाटणार नाही। अशा पद्धतीची कला या ठिकाणी गौरव आणि त्यांच्या सहकार्याने केली आहे। त्यांची ही कला देशामध्येच नाही तर देशाच्या बाहेरही जाण्यासाठी निश्चितपणानं त्यांना प्रोत्साहन देणं आपल्या सर्वांना गरजेचं आहे। त्या दृष्टीने या पुढील काळामध्ये त्यांना ज्या वेळी मदत लागेल त्यावेळेला त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या जगाच्या पातळीवर त्यांची ही कला पुढे येईल आणि त्यांच्या निश्चितपणानं गौरव होईल अशी मला आशा आहे। आणि या कलाकारांना मनापासून शुभेच्छाही देतो, त्यांचे अभिनंदनही करतो आणि ज्याप्रमाणे दरवर्षी ते वेगवेगळ्या म्हणजे गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्त्या बसवल्या जातात। म्हणजे आपल्या इथे राजाची मूर्ती असेल, बाबाची मूर्ती असेल किंवा लालबागचा राजा असेल किंवा मग आपला मुंबईचा ते मोठमोठे लालबागचा राजा असेल यांच्यासुद्धा रांगोळीच्या निमित्तानं त्यांनी सर्व मूर्ती रेखाटल्या आहेत। तर या रेखाटण्याचं पुढे त्यांना निश्चितपणानं चांगलं त्यांची कला दाखवण्यासाठी संधी मिळेल आणि त्यांची कलेचं सर्वीकडे कौतुक होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि त्यांच्या या उत्कृष्ट कलेबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या वेळेला काय असं वाटेल त्यांना सहकार्याची गरज पडेल त्यावेळेला निश्चितपणानं सहकार्याची भूमिका माझी राहील, माझ्या परिवाराची राहील असं या ठिकाणी निश्चितपणानं सांगतो आणि गणपती बाप्पाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।